हॅलो माय गर्ल्स, नमस्ते. दिस इज रश्मी अँड वेलकम बॅक. जर तुमचाही आवडता विषय शॉपिंग असेल आणि तोही ऑफलाईन स्ट्रीट शॉपिंग, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मुंबईचे असे काही फेमस मार्केट शेअर करणार आहे, जिथे तुम्ही पर्सनली जाऊन व्हिजिट करू शकता, वेगवेगळे ट्रेंडी कलेक्शन पाहू शकता आणि सोबतच बार्गेनिंग सुद्धा करू शकता. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सो पहिलं मार्केट आहे मुंबईतलं सर्वात जुनं आणि प्रसिद्ध असं फॅशन स्ट्रीट मार्केट. ह्याला लेजेंडरी स्ट्रीट मार्केट सुद्धा म्हणतात, कारण MG रोडला लागून जवळजवळ 300 दुकानं या मार्केटमध्ये आहेत. आणि याचं एक्झॅक्ट लोकेशन बघायला गेलं तर बॉम्बे जिमखाना किंवा आझाद मैदानच्या एक्झॅक्ट अपोजिट रोडला लागूनच हे मार्केट आहे. आणि फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा इथे फॅशनेबल कपडे अवेलेबल असतात. आणि ह्या मार्केटला पोहोचण्यासाठी जवळचे 2 रेल्वे स्टेशन आहेत, ते म्हणजे एक चर्चगेट आणि दुसरं आहे CST. जर तुम्ही CST वरून या मार्केटला व्हिजिट करणार असाल तर अगदी वॉकेबल डिस्टन्स वरती हे मार्केट आहे. तुम्ही जेव्हा तिकीट काउंटरच्या इथून जो टनल आहे त्या टनल मधून गेट नंबर 1 ला बाहेर पडल्यानंतर सरळ सरळ आझाद मैदानापर्यंत चालत जायचंय. तिथे आझाद मैदान कुठे आहे असं विचारल्यावर सहज तुम्हाला कुणीही ऍड्रेस सांगेल. आणि आझाद मैदान क्रॉस केल्यानंतर त्याच्या अपोजिट साइडलाच तुम्हाला हे मार्केट दिसेल. आणि जसं सांगितलं तसं खूप मोठी गली आहे MG रोडला लागूनच आणि जवळजवळ 250 ते 300 शॉप्स आहेत. मेन्स साठी, वुमेन साठी, किड्स साठी फॅशन आयकॉन असलेलं हे मार्केट आहे. इथे जर तुम्ही पूर्ण फॅमिलीसाठी शॉपिंग करायला जात असाल तर तुम्हाला शॉप्सचे ग्रुप्स केलेले दिसून येतील. म्हणजे पुरुषांसाठी किंवा मेन्ससाठी एक 3-4 दुकानांचा ग्रुप आहे, मग त्याच्यासाठी किड्स आहे. इथे तुम्हाला अराउंड 200 पासून स्टार्टिंग होते ते 800, 1200 पर्यंत सुद्धा याचे कॉस्ट जाते. ऑफकोर्स इथे बार्गेनिंग चालते. तुमचं बार्गेनिंग स्किल किती चांगलं आहे त्याच्यावरती तुम्ही किती छान डील क्लोज करता हे डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, जर 500 रुपये कॉस्ट सांगितली असेल तर 150-200 पासून स्टार्टिंग करा, जेणेकरून अमाऊंट थोडी थोडी वाढवून तुम्हाला एक चांगली बार्गेनिंग डील मिळेल. मेन्स साठी बघत असाल तर तुम्हाला इथे जीन्स आणि जर्सीजचे खूप छान ऑप्शन्स मिळतील. 150 पासून जर्सी स्टार्ट होतात. जर वुमेन साठी बघत असाल तर तुम्हाला ट्रॅक पॅन्ट, जिम आउटफिट्स किंवा कॉसेट्स अशा प्रकारचे जे ट्रेंडी आउटफिट्स आहेत ते इथे पाहायला मिळतील. सोबतच बॅग्सचं पण खूप छान कलेक्शन आहे. इथे तुम्ही ऍक्सेसरीज अवॉइड करू शकता. ऍक्सेसरीज साठी मी तुम्हाला पुढचं मार्केट सजेस्ट करेन. या मार्केटचा टायमिंग आहे सकाळचे 11 वाजल्यापासून ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत. आणि हे मार्केट 7 दिवस ओपन असतं. तरी सुद्धा जाण्या अगोदर तुम्ही ऑनलाईन चेक करून गेला तर ते बेटर राहील. आणि 11 वाजायच्या अगोदर जर तुम्हाला चांगल्या डील्स हवी असतील, जेव्हा आपण भवानी करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला बार्गेनिंग मध्ये एक छान डील मिळू शकते. जर हीट पासून वाचायचं असेल तर दुपारचा टाइम अवॉइड करा. सकाळी 11 ते 12 पर्यंत तुम्ही शॉपिंग करू शकता. अदरवाईज 4 नंतर तुम्ही इथे येऊ शकता शॉपिंग करण्यासाठी. आणि खाण्याचे पण इथे खूप छान ऑप्शन्स आहेत. आझाद मैदानाला लागून बरेचसे स्ट्रीट शॉप्स आहेत जिथे तुम्ही खाण्याचा विचार करू शकता. किंवा जर तुम्हाला एखाद्या कॅफेमध्ये जायचं असेल तर शॉपिंग झाल्यानंतर तिथून तुम्हाला कोलाबाला कॅफेचे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आणि फॅशन स्ट्रीट टू कोलाबा तुम्हाला ऑटो सहज मिळतील. फॅशन स्ट्रीटवर शॉपिंग करण्यासाठी 2 टिप्स देईन. पहिली म्हणजे बार्गेनिंग करण्यापूर्वी शॉपच्या बाहेर काय बोर्ड लावलेला आहे तो चेक करा, कारण समटाइम्स फिक्स रेट असा बोर्ड लावलेला असतो जिथे तुम्ही बार्गेनिंग करू शकणार नाही. आणि सेकंड टिप म्हणजे जे पण काही तुम्ही आउटफिट्स घ्याल त्याची शिलाई चेक करून घ्या. समटाइम्स नवीन कपड्यांच्या मध्येच तुम्हाला थोडेसे यूज किंवा थ्रिफ्टेड कपडे सुद्धा मिळू शकतात. सो घेण्यापूर्वीच तिथे स्टॉल सोडण्यापूर्वीच कपडे पूर्णपणे चेक करून घ्या. दुसऱ्या नंबरवरचं मार्केट आहे कोलाबा कॉजवे. माझं अत्यंत फेवरेट असं हे मार्केट आहे. आणि हे मार्केट खूप जुनं, प्रसिद्ध आणि फॅशन साठी ओळखलं जाणारं मार्केट आहे. याला ऑफिशियली शहीद भगतसिंग रोड असं सुद्धा म्हणतात, जे दक्षिण मुंबई म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाच्या सुद्धा जवळ आहे. आणि जवळजवळ असं म्हणतात हे मार्केट 1800 पासून आहे, जेव्हा दक्षिण मुंबई एक्सपॅन्ड व्हायला स्टार्ट झाली होती. कोलाबा कॉजवेला तुम्ही तिन्ही रेल्वे लाईन वरून पोहोचू शकता, सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न लाईन वरून. याच्या सर्वात जवळचं स्टेशन आहे ते म्हणजे CST आणि चर्चगेट. आणि तिथून मग तुम्ही टॅक्सी किंवा बसने जाऊ शकता. बस साठी तुम्हाला 124 नंबरची बस आहे माझ्या मते, जी गेटवे ऑफ इंडियाला जाते, पण त्याच रूट मध्ये तुम्ही कोलाबा कॉजवेला उतरू शकता. पण मी पुन्हा सांगेन, गुगल वरती चेक करून जा. टॅक्सीने हार्डली 10 ते 15 मिनिटं लागतील, पण बस मात्र थोडी फिरून फिरून आणि थांबून जाते, त्यामुळे तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागू शकतात. या मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रेंडी लेटेस्ट कलेक्शन बघायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पण मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्याच्या फर्स्ट कॉपीज तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला मिळतील. आउटफिट्स मध्ये वेगवेगळ्या फेमस ब्रँडचे आउटफिट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बॅग्स खूप छान कलेक्शन असतं बॅग्सचं, शूज आणि स्पेशली ऍक्सेसरीज मध्ये ज्वेलरी आली,
साडी, तुमचे बॅग्स आले, वेगवेगळे हेअर ॲक्सेसरीज आले, जे पण लेटेस्ट ट्रेंडी कलेक्शन आहे, जे तुम्ही ऑनलाईन वर येण्याच्या अगोदर तुम्हाला या कुलाबा कॉजवे मध्ये बघायला मिळतील. आणि हे मार्केट पाहायला गेलं तर थोडंसं मॉडर्न टच असलेलं मार्केट आहे, पण तुम्हाला समटाइम्स इथे इंडो वेस्टर्न आउटफिट्स खूप छान मिळतील. सोबतच तुम्हाला सनग्लासेस, स्कार्फ्स, वेगवेगळे बुटीक क्लोथ्स पाहायला इथे मिळतील आणि त्यासोबतच तुम्हाला थ्रिफ्टेड शॉप सुद्धा इथे पाहायला मिळतील. हे सगळे आयटम्स तुम्हाला 300 पासून ते 1500, 2000च्या रेंज पर्यंत सुद्धा बघायला मिळतील, जशी प्रोडक्टची क्वालिटी असेल आणि तुमचे बार्गेनिंग स्किल असतील. ऑफकोर्स त्याच्यावरती डिपेंड आहे की प्रोडक्टची कॉस्ट काय असेल. आणि या मार्केटचं जे टायमिंग असेल ते आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. युजली मार्केटचा हाच टायमिंग असतो. अर्ली मॉर्निंगला कुठलंच मार्केट तुम्हाला ओपन मिळणार नाही. आणि या मार्केटला लागूनच काही टुरिस्ट स्पॉट सुद्धा आहेत, जसं की गेटवे ऑफ इंडिया आहे, सोबतच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट आणि ताजमहल पॅलेस. सोबतच हे कुलाबामध्ये मार्केट असल्यामुळे तुम्हाला खूप छान कॅफेज आणि पब्स इथे बघायला मिळतील, ज्यांचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. इथल्या बिल्डिंग्स पण खूप छान आहेत. कॉलोनियल आर्किटेक्चर असलेले इथे तुम्हाला कॅफेज आणि बिल्डिंग्स बघायला मिळतील. मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं सगळ्या मार्केटचे लोकेशन, कॅफेज आणि फूड ऑप्शनचे जे लोकेशन्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला यापैकी कुठल्या मार्केटला व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. सो अगेन या मार्केटला व्हिजिट करण्यासाठी 2 टिप्स. पहिली टिप्स म्हणजे इथे बार्गेनिंग फारशी होत नाही, किंवा ज्यांचं बार्गेनिंग स्किल खूप छान आहे तेच इथे बार्गेनिंग करू शकतात. पोलाइटली बार्गेनिंग स्टार्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉपिंग सकाळ सकाळ स्टार्ट करा. दुपारनंतर बार्गेनिंगचे जे काय म्हणतो एफर्ट्स आहेत ते कमी होतात. सकाळ सकाळ भवानीच्या वेळेला बार्गेनिंगचे चान्सेस जास्त असतात. हे झाले सीएसटी किंवा चर्चगेट स्टेशनच्या जवळ असलेले 3 मार्केट्स. आता आपण जाऊया टुवर्ड्स बँड्रा. आणि बँड्रा साइडला 2 मार्केट्स आहेत. एक आहे लिंकिंग रोड आणि दुसरं आहे हिल रोड. लिंकिंग रोड हे बँड्रा वेस्ट साइडला येतं. स्टेशनवरून उतरल्यानंतर तुम्हाला टॅक्सी, बस, ऑटो किंवा अगदी तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता जर तुम्ही सकाळ सकाळ निघत असाल तर. दुपार असेल तर ऑफकोर्स तुम्ही उन्हातनं चालण्यापेक्षा बेटर तुम्ही व्हेकल प्रेफर करा. लिंकिंग रोडला तुम्हाला आउटफिट सोबतच बॅग्स, फुटवेअर, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेसरीज असं मिक्स कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि लिंकिंग रोडवरती तुम्हाला मेन्स आणि वुमेन्स दोन्ही फॅशन्स इथे पाहायला मिळतील. ह्या मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते चक्क रात्री 10 वाजेपर्यंत समटाइम्स हे मार्केट ओपन असतं. आणि इथे जी प्राइस रेंज स्टार्ट होते ती आहे अराउंड 300 पासून ते जवळजवळ 1500-2000 पर्यंत प्राइस जाऊ शकते, कारण इथे सुद्धा तुम्हाला छान क्वालिटीचे आयटम्स मिळतात. आणि या मार्केटमध्ये ना फक्त शॉप्सच नाही तर तुम्हाला इथे साईडला बुटीक सुद्धा मिळतील, ब्रँडेड कलेक्शन सुद्धा पाहायला मिळेल, ब्रँडेड शॉप्स पण आहे जवळपास. सो ही शॉपिंग करता करता जर तुमचं मन झालं एखाद्या ब्रँडेड गलीमध्ये घुसायचं तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन तुमची ब्रँडेड कलेक्शन घेऊ शकता. मार्केटच्या आसपास तुम्हाला छान फूड कलेक्शन सुद्धा आहे. इथे आय थिंक जय जवान सँडविचचं दुकान एक आहे, मोमोजचं ऑप्शन खूप छान आहे. आणि सोबतच तुम्हाला फायर अँड स्पाइस किंवा ब्लूज किचन नावाचे कॅफेज किंवा रेस्टॉरंट सुद्धा पाहायला मिळतील. तर मुंबईच्या मार्केटची एक खासियतच आहे की तुम्हाला मार्केटच्या आसपासच खूप छान छान कॅफेज आणि रेस्टॉरंट सुद्धा मिळतात. स्ट्रीट फूड सुद्धा अवेलेबल असतं. आणि या मार्केटसाठी 2 टिप्स. पहिली म्हणजे वीक डेजला मार्केटमध्ये गर्दी कमी असते, सो पॉसिबल होत असेल तर वीकेंड अवॉइड करून वीक डेजला मार्केटला व्हिजिट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पर्टिक्युलर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर ते आहे डेनिम आणि शूज. नेक्स्ट मार्केट आहे हिल रोड. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लिंकिंग रोडवरती तुम्हाला मेन आणि वुमेन फॅशन पाहायला मिळेल, पण हिल रोडवरती तुम्हाला स्पेसिफिकली वुमेन फॅशन पाहायला मिळेल. आणि इथे तुम्हाला ऑल टाइप ऑफ फर्स्ट कॉपी किंवा रेप्लिकास पाहायला मिळतील. मग ते मार्क्स स्पेन्सर्स असू दे, ग्लोबस असू दे, H&M, Zara, हे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्याचे रेप्लिकास किंवा फर्स्ट कॉपी, समटाइम्स ओरिजिनल कपडे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि त्यांची क्वालिटी अप्रतिम असते. हे मार्केट सुद्धा बँड्रा वेस्ट मध्येच येतं. आणि याचं टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते 9-9:30 पर्यंत हे मार्केट ओपन असतं. काही दुकानं तुम्हाला इथे जास्त टाइमसाठी ओपन असलेली दिसू शकतात, पण एक अराउंड 9-9:30 वाजता यांचा क्लोजिंग टाइम असतो. इथे स्टार्टिंग होते 400 पासून ते जवळपास 1500-1800 पर्यंतच्या रेंज तुम्हाला मिळतील, कारण ऑफकोर्स रेप्लिकाज आहेत, सो थोडेसे कॉस्टली तर असणार. जसं लिंकिंग रोडवरती तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग बघायला मिळते ना, तर हिल रोडवरती तुम्हाला शॉप्स प्लस स्ट्रीट शॉपिंग बघायला मिळेल. म्हणजे एक साइडला शॉप्स आहे, मध्ये फुटपाथ आहे आणि त्याच्या बाजूलाच वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट शॉप सुद्धा
आहेत, म्हणजे काही रस्त्यालगतच वस्तू घेऊन बसतात. सो दोन्ही प्रकारचे शॉपिंग तुम्हाला करता येईल. आणि या मार्केटला सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न आउटफिट्स मिळतील, फुटवेअर, ऍक्सेसरीज. काही ज्या गोष्टी आहेत त्या हिल रोड आणि लिंकिंग रोडला कॉमन आहेत, बट द डिफरन्स इज तुम्हाला लिंकिंग रोडला थोडेसे कलरफुल मार्केट पाहायला मिळेल आणि जे हिल रोड आहे ते तुम्हाला थोडेसे रेप्लिकास बघायला मिळतील, जे मोठमोठ्या ब्रँडचे रेप्लिकास असतात ते. हा एक मायनर डिफरन्स असू शकतो. बाकी ऑलमोस्ट शॉपिंग सेम आहे. थोडासा टायमिंग डिफरन्स आहे, थोडासा कॉस्ट डिफरन्स आहे. इथे मी तुम्हाला एक टिप देईन, जर तुम्हाला दोन्ही मार्केट एक्सप्लोर करायचं असेल तर अगोदर तुम्ही लिंकिंग रोडला जा आणि त्यानंतर तुमचं जेवण बिवण करून तुमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर तुम्ही इव्हनिंगला तुम्ही हिल रोड एक्सप्लोर करू शकता. पुढचे जे दोन मार्केट्स आहेत ते आहेत ज्वेलरीसाठी. त्यातलं पहिलं मार्केट आहे ते म्हणजे मुंबईतलं बुलेश्वर मार्केट. अगेन एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. जवळच मुंबादेवी मंदिर आहे, जिच्या नावामुळे मुंबई हे नाव मिळालं. इथे खूप वेगवेगळे मंदिरं आहेत आणि मार्केट सुद्धा आहे. सो बुलेश्वर मार्केट ऍक्च्युली बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे, जसं की होम डेकॉर झालं, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स झाले, होलसेल साड्या झाल्या, लेहंगा झाले, असे वेगवेगळ्या प्रकारासाठी फेमस आहे. सोबतच ज्वेलरीसाठी फेमस आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे बुलेश्वर मार्केट खूप मोठं आहे की तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या लेन आहेत. सो इथे तुम्ही जर फक्त ज्वेलरीसाठी येत असाल तर मी तुम्हाला एक लोकेशन सजेस्ट करेन, ते म्हणजे बीएमसी मार्केट. इथे पोहोचण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे एकतर सीएसटी, जर तुम्ही टॅक्सी किंवा बसने येणार असाल. पण इथे थोडंफार ट्रॅफिक असल्या कारणामुळे मी तुम्हाला सांगेन सीएसटी ला उतरण्याऐवजी तुम्ही मस्जिद बंदरला उतरू शकता. मस्जिद बंदरचा जो पब्लिक ब्रिज आहे तो ब्रिज वरून खाली उतरल्यानंतर सरळ सरळ टुवर्ड्स तुम्ही तिथे गेल्यानंतर कोणाला विचारलं की बुलेश्वर मार्केट कुठे आहे किंवा बीएमसी मार्केट कुठे आहे, गुगल मॅप वरती जर तुम्ही लोकेशन स्टार्ट केलं तर तुम्ही वॉकेबल डिस्टन्स चालत चालत बीएमसी मार्केट पर्यंत येऊ शकता. आणि जर तुम्हाला तेवढं सुद्धा चालायचं नसेल तर तुम्ही ऑफकोर्स तुमच्यासाठी बस किंवा टॅक्सी ऑप्शन आहे, पण इथे तुम्हाला टॅक्सी आणि बस मिळणंच खूप मुश्किल आहे. सो सजेस्ट करेन की मस्जिद बंदरवरून तुम्ही चालत येऊ शकता. जर वेस्टर्न साइडने तुम्ही जर येणार असाल तर चर्नी रोड किंवा मरीन लाईन्स हे स्टेशन तुम्हाला जवळ पडतील. बीएमसी मार्केटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला ह्यूज व्हरायटी ऑफ शॉप्स मिळतील ज्वेलरीसाठी. त्यासोबतच त्याच्या आजूबाजूला सुद्धा बाहेर आल्यानंतर आजूबाजूला सुद्धा खूप छान छान शॉप्स आहेत. इथे एक काळजी घ्यायची म्हणजे काही शॉप्स वरती लिहिलं असतं की होलसेल ओनली. जर होलसेल ओनली लिहिलं असेल त्या शॉप्स मध्ये अजिबात घुसायचे नाही, कारण तिथे तुम्हाला अजिबात एंटरटेन केलं जाणार नाही जर तुम्ही एक किंवा दोन पीस साठी जात असाल तर. जर तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी जायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही होलसेल ऑप्शन चूज करा. अदरवाइज रिटेल जिथे लिहिलं असेल, होलसेल अँड रिटेल लिहिलं असेल ते तुम्ही डेफिनेटली जाऊन परचेस करू शकता. इथे तुम्हाला स्पेशली महाराष्ट्रीयन ज्वेलरी खूप छान मिळेल. त्यासोबतच जर तुम्हाला आपण काय म्हणतो एडी ज्वेलरी घ्यायची असेल, अमेरिकन डायमंड, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या स्टेपचे कुंदन किंवा पोलकी अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल दागिने तरी सुद्धा अवेलेबल आहे. पण मी स्पेसिफिकली माझ्या लग्नाची शॉपिंग किंवा माझ्या बहिणीच्या लग्नाची शॉपिंग मी बुलेश्वरला केली होती. मी महाराष्ट्रीयन ज्वेलरीसाठी तिथे गेली होती. सो तिथे मला खूप छान ऑप्शन्स मिळाले होते. नथींचे तर एवढे डिझाईन्स तुम्हाला तिथे मिळतील, ते पण इतक्या सुंदर सुंदर A1 क्वालिटीच्या नथ तुम्हाला तिथे मिळतील. ज्वेलरी सोबतच तुम्हाला इथे फ्लावर ज्वेलरी पण खूप छान मिळेल, जे आता खूप जास्त फेमस आहे ना, हळदीला घालतात किंवा बेबी शॉवरला जी ज्वेलरी घातली जाते. आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी म्हणते मी, नॉट रिअल फ्लावर्स. सो आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी तुम्हाला इथे खूप छान मिळेल. सोबतच इथे तुम्ही पूजेचे आयटम्स खूप सुंदर मिळतात. बाकी जर तुम्हाला काही होम डेकोर किंवा वेडिंग रिलेटेड काही गोष्टी घ्यायच्या असेल त्याचे लेन्स वेगवेगळे आहेत. सो तिथे गेल्यानंतर थोडीफार इन्क्वायरी करा, तुम्हाला सहज कोणी पण गाईड करेल. या मार्केटचे टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8:30-9 वाजेपर्यंत हे मार्केट क्लोज होतं. इथे बार्गेनिंग जे स्ट्रीट वरती जे शॉप्स आहेत, म्हणजे स्ट्रीट वरती जे सामान घेऊन बसलेले असतात तर त्यांच्याकडे तुम्हाला बार्गेनिंग होईल. पण युजली शॉप्स मध्ये बार्गेनिंग होत नाही, पण तुम्ही एका दोन वेळा विचारून बघू शकता. काही पैसे कमी झाले तर ते चांगलीच गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे हे मार्केट संडेला बंद असतं. आणि इथे जी शॉपिंगची प्राइस आहे ते अराउंड 200 पासून, म्हणजे नथी जे चांगल्या क्वालिटीच्या नथी होत्या त्या 200 पासून स्टार्टिंग होत होती. सो मी म्हणेन 200 पासून ते अराउंड 10,000-15,000 पर्यंत तुम्हाला ज्वेलरीची रेंज जाऊ शकते, कारण इथे ऑफकोर्स ब्रायडल ज्वेलरी मिळते, ती पण चांगल्या क्वालिटीची. सो ह्याची रेंज 10,000-15,000 पर्यंत पण जाऊ शकते. आणि खाण्याचे ऑप्शन्स बघाल तर इथे
खूप ऑप्शन्स आहेत. सोबतच इथे थोड्या जुन्या काळातले हॉटेल्स सुद्धा आहेत. उडुपी हॉटेल्स आहेत किंवा जे बिकानेरी स्टाईल हॉटेल्स असतात तसे आहेत. स्नॅक्सचे ऑप्शन्स खूप आहेत. सो इथे खाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. ह्यूज व्हरायटी तुम्हाला इथे खाण्यासाठी सुद्धा मिळेल. भुलेश्वर मार्केटसाठी मी एक टिप देईन, ती म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे होलसेल शॉप लिहिलं असेल त्या शॉपच्या आतमध्ये एंट्री करू नका. ज्याच्या शॉपच्या बाहेर रिटेल लिहिलं असेल किंवा जे रोड लगत शॉप आहेत त्या शॉपमध्ये रिटेल शॉपिंग तुम्ही करू शकता. भुलेश्वर मार्केट वरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. सो त्याचे सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक नक्की चेक करा. नेक्स्ट आहे ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेलं दादरचं कीर्तिकार मार्केट. हे दादर वेस्टला आहे आणि दादर टुवर्ड्स विरार जाणारा जो ब्रिज आहे ना, तिथून आपण खाली उतरल्यानंतर एक मार्केट लागतं, फुल मार्केट, आणि ते फुल मार्केट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी गली दिसते, तिथे आहे. तिथून स्टार्ट होतं ऍक्च्युअली दादर मधलं कीर्तिकार मार्केट. तिथे इन्क्वायरी केल्यानंतर तुम्हाला सहज कोणी पण गाईड करेल. आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे इतके प्रकार बघायला मिळतील. मग ती मोत्याची ज्वेलरी असू दे किंवा आपली जी कॉपर ज्वेलरी असू दे, खूप व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा तुम्ही स्वतः ब्राईड असाल तर दादर कीर्तिकर मार्केट तुम्ही एकदा नक्की एक्सप्लोर करा. आणि या मार्केट जवळ जे फुल मार्केट आहे तिथे तुम्हाला रिअल फ्लावर ज्वेलरी बघायला मिळते. जे फ्रेश फ्लावर्स असतात ना, त्याची ज्वेलरी सुद्धा तुम्ही तिथे ऑर्डर देऊ शकता. सकाळी लवकर गेला तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत ती ऑर्डर पूर्ण करून मिळेल. म्हणजे तुम्ही जर लवकर गेलात आणि ऑर्डर दिलीत तर तुमचं बाकीची शॉपिंग होईपर्यंत तिथे तुम्हाला तुमची जी ऑर्डर आहे ती रेडी मिळू शकते. सो ह्या मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तर 10च्या अगोदर जाऊन तुम्ही इथे फुलांची ऑर्डर देऊ शकता आणि मग शॉपिंग स्टार्ट करू शकता. इथे खाण्याचे खूप ऑप्शन्स आहेत. इकडे स्ट्रीट शॉपिंग पेक्षा इथे खूप छान छान रेस्टॉरंट्स आहेत. ते तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट करून मग शॉपिंग स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर लंच ट्राय करू शकता. हो, पण एक गोष्ट म्हणजे कीर्तिकार मार्केट मंडेला बंद असतं. सो कुठल्याही मार्केटला व्हिजिट करण्यापूर्वी गुगलवरती एकदा चेक करून जा. हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण माझ्याच बाबतीमध्ये 2दा झालेलं आहे की मी मार्केटला पोहोचली आणि मार्केट बंद होतं. सो तुमच्यासोबत ही घटना घडू नये म्हणून मी सांगते, गुगलवरती एकदा चेक करून जा. पुढचं जे मार्केट आहे ते आहे मंगलदास मार्केट, जे सीएसटी मध्ये येतं. अगेन क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूलाच असलेलं हे मार्केट आहे मंगलदास मार्केट. गुगल मॅप वरती तुम्हाला सहज याचं लोकेशन मिळून जाईल. सीएसटी स्टेशन वरून वॉकेबल डिस्टन्स वरती आहे आणि मस्जिद स्टेशन वरून तर ऑफकोर्स तुम्ही जो पब्लिक ब्रिज आहे तिथून उतरल्यानंतर सरळ चालत गेलात, ब्रिजच्या डिरेक्शननी जर सरळ चालत गेलात तर तुम्ही सहजच मंगलदास मार्केट पर्यंत पोहोचाल. आणि हे एक हिस्टॉरिक प्लेस आहे कारण खूप वर्षापासून इथे कापडाचा व्यवसाय केला जातो. हे जे मार्केट आहे ते प्रसिद्ध आहे कापडासाठीच. तुम्हाला क्लोथ मटेरियल मिळेल, ड्रेस मटेरियल मिळेल, ओढण्या मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मटेरियल्स मिळतील. लाईक शिफॉन झालं, क्रेप झालं, कॉटन सिल्क झालं, आपण त्याला काय म्हणतो मोडाल सिल्क झालं, वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क्स मिळतील. सोबतच तुम्हाला एम्ब्रॉयडरी मिळेल, चिकनकारी, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे क्लोथ मटेरियल मिळतील. आणि हे जे मार्केट आहे ना ते अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमधून गेलं आहे आणि म्हणजे असं गल्लीमधून जाताना आपण हरवून जाऊ असं नाहीये. तर प्रत्येक गल्लीच्या वरती तुम्हाला डिरेक्शन मेन्शन केलेले आहेत. म्हणजे लाईक ए गली, ही बी गली, मग ह्या गलीचा हा शॉप नंबर, इथून ते ए गलीमध्ये एवढ्या एवढ्या नंबरचे शॉप्स आहेत ज्याचं डिरेक्शन इथे आहे. सो तुम्ही आरामात त्या गल्ल्यांमधून फिरून तुमची शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला इतके व्हरायटीचे कपडे तिथे बघायला मिळतील. फक्त क्लोथ मटेरियल नाही तर तिथे तुम्हाला टेलर आणि बुटीक सुद्धा आहेत जे तुमच्या छान छान तुमच्या मेजरप्रमाणे तुम्हाला कपडे पण शिवून मिळतील. म्हणजे जर तुम्ही एखादा कपडा विकत घेतला तर तुम्ही तिथेच कपडा स्टिचिंगला सुद्धा देऊ शकता. सोबतच तुम्हाला लेसेस, मेन्स साठी सूटिंग, शर्टिंग हे सुद्धा ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आणि इथे बार्गेनिंग फारशी होत नाही पण तरी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे जे मार्केट आहे ते संडेला क्लोज असतं. इथली जी प्राइस रेंज आहे ती डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारचं इथे मटेरियल घेत आहात, कोणत्या प्रकारचं सिल्क घेत आहात, त्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावरती इथली प्राइस डिपेंड आहे. आणि मंगलदास मार्केट वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जो मी इथे कुठेतरी लिंक करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल. सो तिथे तुम्ही नक्की चेक करू शकता. आणि ह्या मार्केटमध्ये शॉप करण्यासाठी एक टिप मी तुम्हाला देईन, ती म्हणजे कम्फर्टेबल आउटफिट वेअर करा. कारण इथे जे फ्लोरिंग आहे ना ते थोडंसं असं वरखाली खडबडीत आहे. त्यामुळे जर तुमचे फ्लॅट चप्पल असेल किंवा जर कम्फर्टेबल नसेल किंवा हार्ड सोल असेल तर तुमचे पाय दुखू शकतात, जसे माझे दुखले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कॉम्पॅक्ट गली आहे. सो त्यासाठी मेंटली प्रिपेअर राहा. समटाइम्स गर्दीमध्ये थोडंसं सफोकेशन फील होतं, अदरवाइज एव्हरीथिंग इज फाईन.
पुढचं आणि शेवटचं मार्केट आहे दादर मधलं हिंदमाता मार्केट. हे मार्केट लग्न समारंभाच्या शॉपिंगसाठी सर्वात जास्त फेमस आहे, स्पेशली साड्यांसाठी. कारण इथे नवरीचा शालू असू दे, लग्नाचा बस्ता असू दे किंवा नऊवारी असू दे, वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे. इथे भरत क्षेत्र नावाचं खूप मोठं आणि जुनं असं तुम्हाला दुकान पाहायला मिळेल. आसोपालव नावाचं दुकान आहे जे खूप वर्षापासून इथे आहेत. सोबतच तुम्हाला छोटे छोटे शॉप सुद्धा मिळतील जिथे तुम्ही लग्नाचा बस्ता मांडू शकता. तिथे अगदी 100 रुपयापासून तुम्हाला साडी मिळेल. या मार्केटच्या सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे दादर सायन. ऍक्च्युली दादर स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर लगेचच हिंदमाता मार्केटची सुरुवात होते आणि ह्या मार्केटचा टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आणि सोमवारी स्पेशली हे मार्केट बंद असतं. इथे प्राइस रेंज स्टार्ट होते 300 पासून, पण जर लग्नाचा शालू घ्यायचा असेल किंवा लेहंगा घ्यायचा असेल तर अराउंड 25,000, 30,000, 40,000, 50,000 पर्यंत पण याची रेंज जाऊ शकते. कारण तिथे तुम्हाला ऑथेंटिक रिअल हँडलूम किंवा जे आपण चांदी सोन्याच्या धाग्यापासून बनवलेले शालू असतात ना, ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील जे ऑथेंटिक असल्यामुळे त्याची प्राइस रेंज पण जास्त आहे. आणि हे मार्केट साड्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण त्यासोबत तुम्हाला इथे ज्वेलरी पण छान मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एथनिक आउटफिट झाले किंवा इव्हन मेन्सचं पण खूप छान कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. लहान मुलांचं पण कलेक्शन पाहायला मिळेल. सो लग्न समारंभासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. दुपारनंतर शॉप्सच्या बाहेर तुम्हाला स्ट्रीट वरती बसलेले सुद्धा वेंडर्स मिळतील. त्यांच्याकडून पण तुम्ही तुमची शॉपिंग करू शकता जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर. आणि जर खाण्यासाठी इथे ऑप्शन बघत असाल तर तुम्हाला दादर स्टेशनच्या बाहेर पडल्याच तुम्हाला रेस्टॉरंट्स आणि कॅफेज मिळतील. आणि सोबतच तुम्हाला स्ट्रीट वरती पण खूप छान छान ऑप्शन्स मिळतील. लाईक वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल पिझ्झाज आहेत, मोमोज आहेत, वडापावचं तर खूप छान ऑप्शन्स आहे. इथे केळ्याचे वेफर्स सुद्धा खूप छान मिळतात जे तुम्हाला लाईव्ह केळ्याचे वेफर्स बनवून देतात. सो ते सुद्धा ऑप्शन्स आहे. आणि इथे अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही थोडीशी चौकशी केली तर तुम्हाला इथे क्लोथ मटेरियल सुद्धा मिळतील. ब्लाउज पीसचं खूप छान कलेक्शन असतं. तुमचे साड्यांचे परकरचे होलसेलर तुम्हाला इथे मिळतील, डीलर मिळतील. तिथे तुम्हाला जर स्टिच करायचे असतील तर तुम्हाला इथे टेलर सुद्धा मिळतील. जे मेन रोड वरती शॉप्स आहेत ना त्याच्या मधून मधून छोट्या छोट्या गल्ल्या गेलेल्या आहेत. तिथे ना छान बोर्ड सुद्धा लावलेले असतात. सो थोडं तुम्ही बारकाईने लक्ष देत देत शॉपिंग केली तर तुम्हाला बरेचसे आतल्या गल्लीमध्ये असलेले शॉप सुद्धा पाहायला मिळतील, टेलर सुद्धा पाहायला मिळतील. आणि जे होलसेलचे जे शॉप्स असतात ना ते थोडेसे आतल्या गल्लीमध्ये आहेत. सो ते सुद्धा तुमच्या लक्षात येतील. सो या मार्केटसाठी माझ्याकडे 2 टिप्स आहेत. पहिली टिप्स म्हणजे शॉपिंग जे आहे ते वीक डेजला करा, कारण वीकेंडला खूप गर्दी असते. जे पण फेमस शॉप्स आहेत जे तुम्हाला ट्रेंडी आणि लेटेस्ट कलेक्शन बाहेर पाहायला मिळतील तिथे दुकानाच्या बाहेर अक्षरशः लाईन असते. सो जे लग्न मंडळी जे शॉपिंगसाठी आलेले असतात त्यांना लिटरली असे दुकानाच्या बाहेर रांगा लावलेल्या असतात. सो एकतर वीक डेजला करा शॉपिंग, आणि जर वीकेंडला जर तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही सकाळी लवकर शॉपिंग स्टार्ट करा, म्हणजे शॉप उघडायच्या अगोदर पासून इथे लाईन स्टार्ट होते. हे होते माझे मुंबईतले फेमस मार्केट. आणि आता अक्षरशः वेडिंग सीझन पुन्हा सुरू झालेला आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा सगळी गडबड शॉपिंगची सुरू होणार आहे. सो माझ्या मते तुम्हाला ह्या शॉप्सची किंवा ह्या मार्केटची तुम्हाला हेल्पच होईल. आणि जर थोडी जरी हेल्प झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे रश्मी घाग, तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता जिथे मी छोटे छोटे टिप्स आणि छोटे छोटे रील्स अपलोड करत असते. आय एम शुअर तुम्हाला बघायला खूप आवडेल. आणि माझं व्लॉगिंग चॅनल सुद्धा आहे, फॅमिली व्लॉगिंग चॅनल आहे हर्षद रश्मी नावाचं. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर आमचं व्लॉगिंग चॅनल सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली हे चॅनल तर तुम्हाला फॉलो करायचंच आहे. व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करायचंय तुमच्या मंडळींसोबत ज्यांच्या घरी आता लग्नाची गडबड सुरू आहे किंवा जे शॉपहोलिक आहेत. ठीक आहे, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.